आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 26 झाले 2 ओव्हर नंतर. आणि इथे सरळ डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले. अय्याच्या बाटमधून पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका आहे समोरच्या दिशेनं. चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स मात्र मिळत आहेत. या सुरेख बॉल टाकलाय. अगदी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या बाजूला देखील आला, कारण बॅटर्सची बॅट आहे ऑलरेडी. मात्र मग थोडं अक्रॉस त्याची बॅटचा जो चेहरा आहे तो आधीच बंद झाला होता. त्याच्यानंतर मग चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं गेला, स्पर्श झाला पायांना. 31 रन स्कोर कार्ड वरती आता लागलेले आहेत. आरवी एंटरप्राइजेस या टीमकडे गोलंदाजीचा अटॅक देखील तितकाच दर्जेदार आहे. एक मोठा अटॅक आहे. अरमान पलनाईक असतील, मुसेफ तांबे, त्याच्यानंतर राहुल आगरे हे आपण गोलंदाज पाहतच आलोय. आणि इथे मात्र साई तवसाळकरच्या बॅटमधून एक अनोखा स्ट्रोक आहे. या चेंडूवरती मिळतील धावाचा येतोय ब्रँडेड षटकार. इथे थोडंसं स्टेप आउट देखील केलं गेलं होतं. शफल होताना त्यांना देखील पाहिजे. एक रन्स घेतलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा आहे. चांगला थ्रो आहे का, पण तो थ्रो ज्या वेळेला केला थोडंसं वाईड थ्रो होता, आपण बघितला तिथे. 2 रन्स मात्र आता मिळून जातील या बॉलवरती आणि 2च्या माध्यमातून स्कोर बोर्ड 39 या आकड्यावरती. या मॅच नंतर सुपर किंग्स दापोली विरुद्ध संतोष एजन्सी असा सामना मात्र खेळवला जाईल. आणि या ठिकाणी साईच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई आलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेहरान षटकार.
45 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत 2.5 ओव्हर